नमस्कार मंडळी, मी चैत्राली तुमचं नवीन माझ्या रेसिपीच्या व्लॉगमध्ये स्वागत करते आहे। तर तसंच मी आज बनवत आहे विदाऊट मसाला असलेला बिर्याणी, मसाला असलेली बिर्याणी। तर इथे मी 4 टोमॅटो आणि 3 कांदे घेतले होते आणि ते कापून वगैरे सगळं, आणि ते खडे मसाले घेतले आहेत ते पण तेलामध्ये, आधी तेल घेतलं, तेलामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि आपला खडे मसाले टाकले आणि ऑलरेडी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं। जसंच कमी दिसतंय तुम्हाला, ह्याच्यामध्ये मी हळद आणि सब्जी मसाला हा टाकला होता आणि चांगलं परतून घेतलं व्यवस्थित। आणि माझ्याकडे काय ते आपलं आलं लसूण पेस्ट ती टाकली आणि त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन तसंच ठेवलं होतं मी। तर अर्धा एक तास असंच ठेवून मी त्याला मस्तपैकी दही लावून मॅरिनेट केलेलं, आणि थोडासा आपला दैवज्ञ समाजाचा आमचा जो मसाला असतो तो वापरतो आम्ही, म्हणजे माझ्या आईकडे, तर मी तो टाकलेला। आणि त्याच्यानंतर मी ते चिकन आपल्या त्या मॅरिनेट केलेलं कुकरमध्ये टाकलं आणि मस्तपैकी त्या तेलामध्ये परतून घेतलं आणि परतवल्यानंतर ते छान त्याला अशी वाफ दिली मेन म्हणजे। आणि जो खडा मसाला असतो ना तोच मेन होता, जो मी टाकला होता विदाऊट मसाला, म्हणजे बिर्याणीचा वापरून नसला ना। आणि हा बघा, हाच आहे तो मसाला। एक सब्जी मसाला टाकले वाटतं 2 चमचे, आणि त्याच्यानंतर लाल मसाला टाकला थोडासा, बस। तशाच प्रकारे मी तो शिजवून घेतलं चिकन छान असं। आणि त्याच्यानंतर मी राईस घेतला होता, तर तो कोलम राईस होता मेन। आणि विदाऊट आपला जो बिर्याणी राईस असतो, मी नेहमी बिर्याणी राईस वापरते पण यावेळी मी कोलम राईस वापरला आणि नव्हता अवेलेबल तिकडे आईकडे माझ्या, तर मग मी तसंच केलं। आणि त्याच्यानंतर मी पाणी टाकून थोडीशी वाफ दिली आणि जो कोलम राईस होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि कोलम राईस पण छान असा परतवून घेतला आणि पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि मग बिर्याणी तयार। तर जसं की आज बिर्याणी बनली आहे आणि ह्याचा हे दाखवतो मी, काय क्रिस्पी झाली आहे बघा, पुन्हा काय काय झालंय। मला तर खायचं मन करतंय आणि खाण्यासाठीच बनवली आहे। तर आम्ही आता खातच आहे। काय मस्त झाली आहे बघा, काय कलर आलाय बघा इकडे। आणि हा कसा म्हणजे कलरच आलाय।